सर तुमचं नाव काय आणि आज तुम्ही महाकुंभ मध्ये आलेले आहेत, काय तुमचा अनुभव आहे? नमस्कार, मी एकनाथ कुंभार राजे, कुंभार समाज विकास संघ महाराष्ट्र याचा संस्थापक अध्यक्ष. कुंभला मला विश्व हिंदू परिषद आणि सामाजिक समरसता या अभियानानिमित्त मला आमंत्रण देण्यात आलं आणि त्यानिमित्त मला इथं येता आलं. कारण मला तर माहिती नव्हतं की मी येईल का नाही महाकुंभला. आता महत्व हे सर्वांनीच सांगितलेलंच आहे महाकुंभाचं. पण महाकुंभामध्ये आम्ही पण स्नान केलं त्रिवेणी संगमामध्ये आणि इथली व्यवस्था विश्व हिंदू परिषदेने खूप छान व्यवस्था ठेवलेली आहे. सर्वांना फ्री भोजन, फ्री राहण्याची व्यवस्था आणि आम्हाला तर ट्रेन त्यांनी फ्रीमध्ये दिलेली आहे. जाणे आणि येण्यासाठी ट्रेनमध्ये सुद्धा आम्हाला सर्व व्यवस्था त्यांनी खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था दिलेली आहे विश्व हिंदू परिषदेने. जय श्री राम. कृष्णा कुमार दुबे, विश्व हिंदू परिषद सामाजिक समरसता वसई जिला प्रमुख. आज हम लोग विश्व हिंदू परिषद के जो भी कार्यकर्ता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के कार्यकर्ता, सभी बंधुओं ने एक अच्छा प्रयास किया कि हम लोग मुंबई से ऐसे समाज को, अनुसूचित जाति समाज से वैसे हम मानते नहीं है ऐसा, लेकिन जो बोला जाता है, हमने ये प्रयास किया है कि हम सभी जाति बिरादरी को यहाँ पर लेकर के आए और जो आपसी अस्पृश्यता है उसको समाप्त करके हम सब हिंदू है, एक भाई है, एक ही करके माता पिता के हम लोग संतान है, ऐसा समाज में एक मैसेज भेजे, सूचना भेजे और सब एक होकर के अपने जाति पाति समाप्त करके हम एक ही छत्र के नीचे आए, ऐसा हम लोगों ने प्रयास किया है. मी रवी बहोत, मी पनवेल मधून आलोय. मुंबईची जी ट्रेन समरसता ट्रेन जी आपल्याकडे चालवली गेली आणि 14 तारखेला महाकुंभसाठी मुंबईहून रवाना झालो. एकदम छान अशी सुविधा आम्हाला यांच्या माध्यमातून दिली गेलेली. इथे येऊन पण प्रयागराजमध्ये आल्यावर सुद्धा आम्हाला इथे व्यवस्थित सगळीकडे एकदम नियोजनबद्ध सुविधा सगळ्या मिळालेल्या आहेत. आणि जे महाकुंभाचं जे पावित्र्य आहे, आम्हाला तसं इथे येण्यासाठी आम्हाला भरपूर प्रॉब्लेम क्रिएट झाले असते, परंतु यांच्या विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून इथं आम्ही आलो आणि आम्हाला सर्व प्रकारचे इथे लाभ मिळालेले आहेत.